नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्य जनसंपदासाठी काम करतो. आज आम्ही हा एक विषय आणला आहे, वार्षिक आरोग्य तपासणी. मोफत वार्षिक आरोग्य तपासणी. काय होतं, लोकांना हेल्थ इन्शुरन्स घेताना ते लोक विचार करत नाही की ह्या पॉलिसीमध्ये आपल्याला हेल्थ इन्शुरन्समध्ये वार्षिक आरोग्य तपासणी आहे का, कधीच विचार करत नाही. पण काही पॉलिसीमध्ये वार्षिक आरोग्य तपासणी अवेलेबल असते. त्याच्या 2-3 अटी असतात त्यांच्या, नाही असं नाही. प्रत्येक पॉलिसीवर डिझाईन केलेलं असतं की एखादी पॉलिसी काय सांगते की आम्ही तुम्हाला दरवर्षी हे देणार, फ्रीमध्ये हेल्थ चेकअप देणार. आपण इंग्लिशमध्ये बोलूया, हेल्थ चेकअप मिळतं फ्रीमध्ये. तर काही पॉलिसी अशा असतात की त्याच्यामध्ये डिझाईन केलेलं असतं की जर तुमचा क्लेम लागला तर नेक्स्ट इयर तुम्हाला हेल्थ चेकअप मिळत नाही, म्हणजे आरोग्य तपासणी मिळत नाही. आता ही आरोग्य तपासणी नेमकी असते कशी, तर ते कशी आहे की तुम्ही घेतलेली पॉलिसी, तुम्ही घेतली 3 लाखाची, 5 लाखाची, 7.5 लाखाची, 10 लाखाची, त्याप्रमाणे तुम्हाला ते एक फंड देतात, एक अमाऊंट सांगतात की तुम्हाला जस्ट इमॅजिन करून चाला, तुमची एक 10 लाखाची पॉलिसी आहे, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 10 लाखाची आहे आणि तुमच्यामध्ये नवरा बायको आणि 2 मुलं आहेत. तर अशा कंडिशनमध्ये कंपनी तुम्हाला सांगते की आम्ही तुम्हाला वर्षाला 5,000 रुपये हेल्थ चेकअपसाठी देतो. आता हे 5,000 कुणाला यूज करायचे आहे, तर त्या फॅमिलीमधली जी 2 मुख्य व्यक्ती आहेत, नवरा आणि बायको, त्यांनी ते यूज करायचे. आता ते कसे वापरायचे असतात, तर त्या कंपनीने, हेल्थ इन्शुरन्स कंपनीने कुठल्या ना कुठल्या जे डायग्नोसिस सेंटर असतात त्यांच्यावर टायअप केलेलं असतं किंवा हॉस्पिटलवर टायअप केलेलं असतं की आमचा क्लायंट आहे, त्याची व्हॅल्यू असेल 5,000 रुपीज, त्याला ह्या टेस्ट करून द्यायच्या तुम्ही. आता लक्षात घ्या, तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जाताय किंवा डायग्नोसिस सेंटरमध्ये जाताय त्यांचे चार्जेस हे त्या मेट्रो सिटीप्रमाणे वेगळे असतात. मेट्रो सिटीप्रमाणे वेगळे असतात, लक्षात घ्या. एकाच जागेवर 2 व्यक्ती हे आहेत, म्हणजे एक आहे हॉस्पिटल, तिथेही तुमचं डायग्नोसिस होऊ शकतं, आणि एक आहे नुसतं डायग्नोसिस सेंटर, तिथेही तुमची टेस्ट होऊ शकते. तर दोघांचा फरक काय, समजा आपण असं धरून चालूया. एक साधं उदाहरण जे कॉमन आहे, CBC ब्लड टेस्ट. CBC ब्लड टेस्ट, तर ज्या डायग्नोसिस सेंटरमध्ये तुम्ही जाणार तिथे त्याचा रेट लावला असेल 500 रुपये. बघा, 500 रुपये. आणि तेच जर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे त्याचा रेट असेल 700 रुपये. काय झालं फरक, इथे 500 रुपये आणि तिथे 700 रुपये. पण दोन्ही ऑथराईज आहे, तुमच्या कंपनीने त्याला हे केलेलं आहे की तुम्ही इथे जाऊन करू शकता. तुमचा प्रश्न काय असतो की तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट करता आल्या पाहिजे, हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला जे कंपनीने 5,000 दिले, त्या 5,000मध्ये तुमच्या दोघांच्या जास्तीत जास्त टेस्ट झाल्या पाहिजेत, हे तुमचं ध्येय ठेवायचं आणि त्यांना सांगायचं. आणि त्या टेस्ट असतात ना, त्या सिस्टमॅटिकली हे केलेले असतात, डिझाईन केलेले असतात की ह्या टेस्ट तुम्हाला करायचे आहेत वयाप्रमाणे. तुमच्या वयाप्रमाणे त्या कॅल्क्युलेट केलेल्या असतात. तुमचं वय किती आहे त्याप्रमाणे कंपनीने सांगितलं असं, ह्या वयामध्ये ह्या टेस्ट कंपल्सरी करायचीच आहे. मग त्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये करा किंवा त्या डायग्नोसिस सेंटरमध्ये करा, पण त्या टेस्टचा पूर्ण खर्च, तो 5,000 रुपीज कंपनीने अप्रूव्हल केला आहे, तो तुम्हाला भरायचा नाही खिशातनं. फक्त तुम्हाला जायचं आहे, उपाशीपोटी ब्लड द्यायचे आहे, काही ECG असतील तर ते करायचे, काही एक्सरे असतात काही वेळेस ते करायचे. आता काही कंपन्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कार्डियाक टेस्टसाठी ते लोक तुम्हाला हे देतात, म्हणजे एका चक्रावर चालण्यासाठी सांगतात. खूप अशा टेस्ट आहेत की ज्या डिपेंड ऑन एज आणि डिपेंड ऑन तुमची जी पॉलिसी घेतली 5 लाखाची 10 लाखाची, त्याच्याप्रमाणे हॉस्पिटल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला टेस्ट देतात आणि त्यात तुम्हाला टेस्ट फ्रीमध्ये असतात. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला डॉक्टरचं ओपिनियन पण अवेलेबल असतं. म्हणजे त्या टेस्टचा रिपोर्ट आला की तुम्ही ते तुमच्या कंपनीने, म्हणजे ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीतून तुम्ही पॉलिसी काढलेली आहे त्यांच्या पॅनलच्या डॉक्टरला पण तुम्ही कॉल करून विचारू शकता की माझे रिपोर्ट जे तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्या रिपोर्टवरून मला सांगा की मला काही आजार आहे का, किंवा ज्या डायग्नोसिस सेंटरमध्ये तुम्ही ट्रीटमेंट हे केले, हेल्थ चेकअप केले,
तर तिथेही तुम्हाला ती फॅसिलिटी अवेलेबल असते. त्यांचा जो पॅनलचा डॉक्टर असतो त्या डायग्नोसिस सेंटरचा किंवा हॉस्पिटलचा, तोही तुम्हाला कन्सल्टेशन करतो आणि ते पूर्णपणे फ्री असतं, कारण कंपनीने ऑलरेडी त्यांना पेमेंट केलेलं असतं, त्यांच्याशी एक करार झालेला असतो. तर लक्षात घ्या, ज्या कंपनीकडे अशा मोफत हेल्थ चेकअप किंवा आरोग्य तपासण्या आहेत, अशा कंपनीच्या पॉलिसी नक्की काढा. तुम्हाला वाटत असेल की ह्याची गरज नाही आहे, पण लक्षात घ्या, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला वर्षातून एकदा का होईना आपलं पूर्ण बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात एखादे काही आजार होणार असेल त्याची हिंट येते, आपल्याला त्याची कुठेतरी एक जाणीव होते की अरे असं काहीतरी गडबड आहे. मग ते समजा तुम्हाला काही टेस्ट दिल्यात कंपनीने, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर काही वाटत असेल की आपण ही टेस्ट करून बघूया, तर ती टेस्ट तुम्ही तुमच्या पैशाने करा ना, आणि तुम्ही ती हेल्थ चेकअप करताना तुमच्या डॉक्टरला दाखवा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला फ्रीमध्ये तर हेल्थ चेकअप मिळालं. फ्रीमध्ये असं मी म्हणत नाही आहे, कंपनीने तुमच्याकडून जे वार्षिक पैसे घेतले त्याच्यातून त्यांनी ती फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून दिली. जसं तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी दिली आहे तसेच तुम्हाला एक ही फॅसिलिटी दिली आहे. पण ह्याच्यातनं तुमचं चांगलं हे आहे की तुम्हाला वर्षातनं एकदा स्वतःला प्रेझेंट करता येतं. तुमच्यात काही बिघाड झालेत का ते दुरुस्त करणं गरजेचं असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करता. तुमचं वजन वाढलं असेल तर ते तुम्ही रिड्यूस करू शकता. तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढले, काय झाले, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का, ते लक्षात येतं. आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला स्वतःचा रिपोर्ट स्वतःला बघायला मिळाला. मग अशा वेळेस जी कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फ्री मेडिकल चेकअप देते वर्षाला एकदा, तर नक्की ती पॉलिसी घ्या. आणि जर अशी तुम्हाला एखादी पॉलिसी घ्यायची असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा. मी कन्सल्टेशन फी घेतो, पण जर माझ्याकडून तुम्ही पॉलिसी घेतली तर ते तुम्हाला रिटर्न करतो आम्ही. तर अशी जर तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल तर नक्की माझा नंबर आहे 9702527371. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. धन्यवाद.